नमस्कार, आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाईम मधून। ईव्हीएम मॅनेज करू असं म्हणणाऱ्यांची पोलिसात तक्रार का केली नाही असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे। अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय। त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे। मतांच्या चोरीचा आरोप करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला काही सवाल केले, मात्र त्यावरून फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे। शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी यावरून फडणवीसांवर निशाणा साधलाय। निवडणूक आयोगाला केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला फडणवीस आयोगाचे प्रवक्ते आहेत का, असा प्रतिसवाल रोहित पवारांनी केलाय। आम्ही इलेक्शन कमिशनला बोलतोय, मुख्यमंत्री काय प्रवक्ते आहेत का इलेक्शन कमिशनचे? इलेक्शन कमिशन हे भाजपचे एक वेगळा विभाग आहे आणि त्या विभागावर जर कोणी बोललं तर भाजपचे नेते नक्कीच त्याला प्रत्युत्तर देतात। इलेक्शन कमिशननी त्यांना कुठलीही माहिती दिली नाही। मग जे काही प्रिंट फॉर्मॅट होते त्या प्रिंट फॉर्मॅटचा वापर करून डेटा कंपाईल केला गेला, डेटा कंपाईल करून त्याच्यावर अॅनालिसिस केला गेला। शरद पवारांना भेटलेल्या 2 जणांची नावं जाहीर करता येऊ शकतात असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। पवार त्या दोघांना घेऊन राहुल गांधींच्या घरी गेले होते। राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांना मंत्र्यांच्या दर्जाची सुरक्षा असते। त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाची नोंद होते, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। किती खोटं बोलावं, याला तरी असणारी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी। राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असं मंत्र्याच्या दर्जाची सिक्युरिटी आहे। त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात, रेकॉर्ड घेऊन बसतात, त्यांच्याकडे पूर्णपणे आहे। विधानसभेत 160 आमदार निवडून आणण्याची ऑफर होती। शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे। आज शरद पवार साहेबांचं एक इंटरोगेशन झालं पाहिजे, त्यांची चौकशी होऊन त्या 2 जण कुठे आहेत? आज असले देशद्रोहीपणा करणारे आज देशात काय करतायत? असे काळे कामं करणाऱ्यांना ताबडतोब पोलिसांच्या हवाली करायची गरज आहे। इलेक्शन कमिशननी त्यांच्या विरोधात एक कंप्लेंट करावी आणि त्यांचं इंटरोगेशन करून ते 2 लोक हुडकून काढली पाहिजे। मराठी न बोलणाऱ्या इतर भाषिक लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण दिल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर कारवाई करावी आणि मनसेची मान्यता रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली। या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये केलेल्या भाषणाचा उल्लेख या याचिकेमध्ये करण्यात आलाय। तसंच मनसेची मान्यता रद्द करण्याचा विचार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली आहे। विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याकरता केंद्र सरकारकडून तयारी सुरू आहे। मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध हा कोल्हापूरमधून झालाय। काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या संदर्भात हरकती नोंदवण्याचं आवाहन केलंय। हा कायदा होऊ पाहतोय आणि त्याला आत्ताच हरकती घेत असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलंय। या संदर्भात वेळ पडल्यास ट्रॅक्टर मोर्चा काढून देखील असा विरोध नोंदवू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। दरम्यान देशातल्या 90 लाख ट्रॅक्टरला ट्रॉलीला निर्णय केला बंधनकारक करणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड देखील बसणार आहे। याचा ईडीआर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा ईडीआर म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे। आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये। त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेले आहेत, त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे। कोल्हापुरातील महादेवी हत्तीनेची पुन्हा नांदणी मठात घरवापसी करण्यासाठी राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी मठातर्फे आज सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार। सर्वोच्च न्यायालयानं नांदणी मठाची याचिका फेटाळल्यानंतर महादेवी हत्तीनेची पाठवणी वनताराकडे करण्यात आली होती आणि त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष असेल।
हत्तीड पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असं सांगितलं होतं. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दादरच्या कबूतरखान्यावरून आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे. दादरमधील कबूतरखान्यावर पुन्हा ताडपत्री टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. मुंबई पालिकेकडून कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात येते. या कबूतरखान्याच्या चारही बाजूनं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हायकोर्टाच्या निर्देशानंतर या कबूतरखान्यावर याआधी बांबू आणि ताडपत्री टाकण्यात आली होती, पण जैन समुदायाच्या लोकांनी आंदोलन करून ती ताडपत्री काढून टाकली. आता पुन्हा एकदा या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्याचं काम सुरू आहे. जैन समुदायाच्या आंदोलनाला आता मराठी एकीकरण समिती उत्तर देणार आहे. कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणारे आणि शासकीय नुकसान करणारे तसेच कबुतरांना जबरदस्तीनं सुरू ठेवायला लावणाऱ्यांना कारवाई व्हावी ही मागणीसाठी मराठी समिती आता रस्त्यावर उतरणार आहे. दादरचा कबूतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे यासाठी बुधवारी दादर कारखाना इथं मराठी एकीकरण समितीनं आंदोलन होणार आहे. कबूतरखान्यांसंदर्भात सरकारनं अपेक्षित भूमिका घेतली नाही तर कबूतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जैन मुनींनी दिलाय. त्यावर ज्याला कबूतर आवडतात त्यांनी घरी बळावं, पब्लिक प्लेसमध्ये न्यूसन्स नको अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी दिली आहे. आपण काहीतरी चुकीचं करतोय, आपण अतिरेक करतोय, आपण अविवेकाने वागतोय हे लक्षात यायला पाहिजे. पब्लिक प्लेसमध्ये न्यूसेन्स, प्रत्येकाला ज्याला आवडतं त्यांनी कबूतर असतील, पारवे असतील त्यांनी घरी पाळावे. कारण इतर तुम्ही प्राण्यांचा पण त्रास होतो तेव्हा तुम्ही हेच बोलता ना. लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. पुतळा अनावरणाचा जाहीर कार्यक्रम लातूरातील दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलाय. काँग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर खडकवासला इथं 2 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. शिबिरातून काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणीसाठी नवीन रणनीती आखली जाणार आहे. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा देखील केली जाणार आहे. रामकुंडावरील वादग्रस्त वस्त्रांतरगृहाच्या पाडकामासाठी नाशिक महापालिकेनं पुरोहित संघाला बजावलेल्या नोटिसीचा कालावधी ऑगस्ट अखेर संपणार आहे. त्यामुळे इमारत जमीनदोस्त करण्यासाठी महासभेची मंजुरी घेतली जाणार असून या पाडकामानंतर भाविकांच्या सुविधेसाठी रामकाल पथ प्रकल्पाअंतर्गत नव्यानं वस्त्रांतरगृह हे उभारण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील पळसप गावामध्ये पोटच्या मुलानेच वडिलांची हत्या केली आहे. चंद्रकांत लाकाळ असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मुलगा वैभवनं डोक्यात लाकडी दांड्यानं वार केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झालाय. रामपाल महाराजांच्या भक्तीला वडिलांनी विरोध केल्यामुळे हत्या केल्याची माहिती आहे. ढोकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. बीड जिल्हा कारागृह अज्ञात व्यक्तीनं गांजाने भरलेला चेंडू फेकला आणि यातील गांजा वाटपावरून 4 न्यायाधीन बंदिवानात जोरदार राडा झाला. यामुळे कारागृह कर्मचाऱ्यांनी धाव घेत बंदिवानाच्या हातातील चेंडू हा ताब्यात घेतला. यावरून बंदिवानांनी कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि या प्रकरणी खोक्या भोसलेसह 3 शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. डोंबिवलीतील खोणी परिसरातील पलावा सोसायटीच्या निवडणुकीदरम्यान सभासदांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. सोसायटीच्या निवडणुकांदरम्यान बोगस मतदान झाल्याच्या आरोपातून 2 गटांमध्ये हाणामारी झाली आणि यात पोलिसांनी मध्यस्थी केली असता त्यांच्याच कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तर पोलिसांनी बोगस मतदान करणाऱ्याला देखील ताब्यात घेतलंय. ठाण्यातील घोडबंदर मार्गावरच्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यानं सफाळेतल्या छाया पुरव या अपघातग्रस्त महिलेचा मृत्यू झालाय. घोडबंदर मार्गावरच्या वाहतूक कोंडीमुळे छाया पुरव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. 30 जुलैला झाड कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी पालघरच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांची प्रकृती ही खालावत असल्यामुळे पुरव कुटुंबियांनी त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.
पण मुंबई अहमदाबाद मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यामुळे त्यांना मुंबईत पोहोचण्यास उशीर होऊन त्यांचा मृत्यू झाला. मुलीच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. नंदुरबारमधील तळोद्यातील ही घटना आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे रवींद्र गुरव यांचे प्राण वाचले. संबंधित घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नागपूरच्या कोराडी मंदिरामध्ये निर्माणाधीन दाराचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेच्या चौकशीसाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तर या चौकशी समितीमध्ये महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक आणि यांच्यासह व्हीएनआयटी या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक देखील आहेत. आणि यासोबतच ब्रेकनंतर आपण सर्वांचं स्वागत आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. अमेरिकेतील पूर्व नेब्रास्का इथं शनिवारी आलेल्या जोरदार वादळात एका महिलेचा मृत्यू झालाय. एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. तसंच इथल्या तुरुंगाचं नुकसान झाल्यानं शेकडो कैदी पळून गेल्याची माहिती आहे. नेब्रास्कासह इतर अनेक राज्यांनाही खराब हवामानाचा फटका बसलाय. घरांच्या छतांचं नुकसान झालंय आणि अनेक ठिकाणी वीज तारा पडल्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झालाय. ऑस्कर पुरस्कार प्राप्त अभिनेत्री एमा थॉम्पसन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची एक आठवण शेअर केली. एका चित्रपट महोत्सवात सहभागी झाल्या असता त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं की आपला घटस्फोट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना डेटवर येण्यासाठी फोन केला होता. 66 वर्षीय ब्रिटिश अभिनेत्री थॉम्पसन यांनी या प्रसंगाची आठवण सांगताना गमतीनं म्हटलं, जर तेव्हा होकार दिला असता तर आज मी अमेरिकन इतिहास बदलू शकले असते. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.